सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी शीतल बोराडे सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण ऐकणार आहोत कविवर्य मंगेश पाडगावकर यांची आयुष्यावर लिहिलेली सुंदर कविता सांगा कसे जगायचे। शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते, ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते। कविवर्य सुधीर मोघे यांच्या या शब्दांनी सुरू करूया आजच्या या कवितेला। मंगेश पाडगावकर हे महाराष्ट्राचे अतिशय लाडके कवी। जगण्याविषयीचे तत्वज्ञान अतिशय सोपा शब्दात सांगताना मंगेश पाडगावकर म्हणतात, सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणे म्हणत तुम्हीच ठरवा। डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतस ना, डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतस ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतस ना, शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा। सांगा कसं जगायचं तुम्हीच ठरवा, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं। काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं। काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं तुम्हीच ठरवा, कणत कणत की गाणे म्हणत तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं। पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फूल फुलून येतात हे काय खरं नसतं। काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं तुम्हीच ठरवा, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं। पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं। सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं तुम्हीच ठरवा, कणत कणत की गाणे म्हणत तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं तुम्हीच ठरवा। धन्यवाद।